नमस्कार, मी रेणुका नाडकर, समर्थन लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत वसईमधील कुवरापाडा इथे। या आदिवासी पाड्यामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे। त्यांच्या नेमका कुठल्या समस्या आहेत त्या आपण आता जाणून घेऊयात। आमचं कुवरापाड्याचं जे मेन गटार आहे ते 2023 पासून आम्ही पत्रव्यवहार करतोय महानगरपालिकेला, पण कोणी अधिकारी इकडे येत नाही किंवा बघून जात नाहीत। ह्या वेळेला जून पासून आम्ही पत्रव्यवहार करतोय महानगरपालिका, गटर जाम झालेला आहे, साफ करा, पण साफ करत नाहीत। या मैदानामध्ये पुरं पाणी जमा होतं गटराचं, अधिकारी कोणी लक्ष घालत नाही, आधी कोणी येत नाही बघायला इकडे। हा जो मेन रोड आहे इथे गटराचं पाणी सर्व पळतं, म्हणजे शाळेतली मुलं जाणार कशी? आज त्या टॉवरवाल्यांनी जर गेट बंद केला तर लोकांना गटराच्या पाण्यातून जावं लागेल। महानगरपालिका काही लक्ष देत नाही। आम्ही 2023 पासून 2023 जून पासून आम्ही पत्रव्यवहार करतोय महानगरपालिकेला। आमच्याकडे सर्व पोस्ट आहे, काय सर्व आहे, पण कोणी अधिकारी इकडे येत नाही आणि काय बघत नाही। आमदाराला लेटर दिलेले आहे, आमदाराला पण लेटर दिलेले आहेत, आमदाराकडे पण गेलेले आहेत, आमदाराने पण काही दखल घेतली नाही। आणि नगरपालिका 6 लेटर माझ्याकडे प्रूफ आहेत आणि फोटो पण आम्ही सगळे काढून दिलेले अक्षरशः। आणि त्यांना परवा पण 4 लेटर दिलेले आहेत मागच्या हप्त्यात। ते परवा जाऊन पण आलो, आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांना भेटून पण आलो। ते बोलले की मी 2 दिवसात काम करीन, पण 4 दिवस झाले अजून कोणी आले नाही, कोणी इन्क्वायरी केलेली नाही अजून। मग इथे लाईट बिल किंवा घरपट्टी कशा प्रकारे येते? वाढीव येते की घरपट्टी वाढून येते, 3 पट्टी घरपट्टी वाढलेली, महानगरपालिका 3 पट्टी घरपट्टी वाढलेली। लोकांकडे पैसे नाही आणि जमा करतायत। 33% घरपट्टी वाढवली, 1 रुपयाचं काम करत नाही ते लोक। ह्या महानगरपालिका ते आमची ग्रामपंचायत होती बरी होती, ग्रामपंचायत होती तेव्हा घरपट्टी होती। आज माझी 600 रुपये घरपट्टी होती, आता 2400 रुपये घरपट्टी झाली, 33% वाढले। काही फक्त पैसे जमा करतात महानगरपालिका, बाकी नागरिक सुविधा काही नाही लोकांना। आता हे गटर या मैदानामध्ये पाणी जमा होत आहे, कशी मुलं लोक जाणार आणि खेळ करणार? गटरामधून पाणीच पास होत नाही मेन गटरामध्ये। लाईटी सर्व बंद झाली आहे बघा, ते सगळं पडलेलं आहे। आता आम्ही कामगार वर्ग यांच्या पाठीमागे किती दररोज जाणार काय कामधंदा सोडून? कामगार वर्ग आम्ही आहेत, एक दांडी मारली तर 500 रुपये जाणार आमचे। यांना 50 वेळा तिथे कोण अधिकारी भेटला तर भेटत नाही, भेटला तर सांगतो उद्या आम्ही येतो, उद्या चौकशी करतो, माणसं पाठवतो, काही नाही, पुढे काही नाही। फोटोवर पाहिजे तर तुम्हाला फोटो भेटेल, आम्ही फोटो तुम्हाला देतो वाटल्यास। 23 ला मी अर्ज केले ते गटर बांधा म्हणून, पण तिथपासून काही नाही। जाम झालं पाणी की त्या खालच्या पाण्यामध्ये पाणी गटराचं शिरतं लोकांच्या घरामध्ये, त्याला जबाबदार कोण सांगा तुम्ही? आजकाल या रोडला 4 फीट पाणी होतं गटराचं पाणी, कशी लोक जाणार सांगा? या गटराचं पाणी तिथे पानपट्ट्या, तिथं पाणी सर्व गटराच्या वरती येतं। रोडवर पण सर्व गटारीचं पाणी राहतं, नुसतं एवढं पाणी जमा होतं। गटारी साफ नाहीत ना, काय नाही। रात्री कधी पण नळाचं पाणी पण केव्हा पण देतात, रात्री 2 वाजता, 11 वाजता, 12 वाजता कधी भरायचं। 2-2, 3-3 दिवस आम्हाला पाणी पण देत नाही, घरपट्टी वाढून देतात, लाईट बिल वाढून येतं। काय करायचं आम माणसांनी सांगा? मग इथे कचरा कसा उचलला जातो पालिकेकडून की त्यांना कंप्लीट केल्यानंतर सांगतात ते गटर एकेका गटरचं तुम्ही एकेका चंबरची कंप्लीट आहे, एकेका चंबरची कशी कंप्लीट देणार? कोणी देणार तर पूर्ण लाईनची देणार ना, पूर्ण लाईनची ती लोक कंप्लीट घेत नाहीत, तुमच्या चंबरचीच कंप्लीट द्या बोलतात। मग गटार येतात 2-2, 3-3 वर्ष, 2-2 वर्ष तर गटारी साफ करायला येत नाहीत। केवढं गटारी भरलेल्या आहेत, कमसे कम 6 महिन्यात गटारी साफ करायला पाहिजेत ना, ती लोक 2-2 वर्षांनी गटारी साफ करतात। पण मग पावसाळ्याआधी नाले सफाई केली जाते, तर ती इथे झाली नाही, केलीच नाही। ते नाले गटारी सफाई केलेलीच नाहीये, आणि पाणी पण अशा वेळेस सोडतात। आता पावसाचा टाइम आहे, पावसाळ्यामध्ये पाणी कसं, पाण्याचा काही टायमिंग नाहीये, पाणी कधी पण सोडतात। त्यांना मनात वाटलं तर रात्रीचे 1 वाजता पण सोडतात, 12 वाजता सोडतात, 11 वाजता। कामावर जाणारी माणसं वेळेवर कसे पाणी भरणार? पाणी टाइम पाहिजे ना पाण्याचा पण, एक तर सकाळचा द्या किंवा संध्याकाळचा 7चा टायमिंग द्या, टायमिंग नसतो पाण्याचा पण। आम्ही कामावर येणारी माणसं पाणी कसं भरणार? कामावरती कसं जाणार तुम्ही? आणि रात्रभर पाणी सोडता, रात्रभर पाणी वेस्ट जाणार, काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? काही अर्थ नाही आहे ना। अशी ही प्रॉब्लेम आहे महानगरपालिकेची। लहान मुलं आहेत, 5-5 वर्षाची मुलं शाळेत जातात, ते गटराच्या पाण्यातून जावं लागतं, काय करणार मुलं? आई वडील कामाला जाणार, लहान मुलं त्या गटराच्या पाण्यातून जातात। महानगरपालिकेला काही पडलेलं नाही, काय कोणी ऍक्शन घेत नाही तिथे। ते एक तर तिथे महानगरपालिकेत वालीवच्या ऑफिसला अधिकारीच नसतायत, कधी असल्या तर हा असला तर तो 4 दिवसांत दुसरा मनुष्य बसलेला असतोय, 8 दिवसांनी गेला तर तिसरा मनुष्य बसलेला असतो, कोणच्याकडे आम्ही तक्रार करायची?
दारावर कचरा घेऊन जातात. फक्त आम्हालाच त्यांनी असं दिलंय का तुम्ही रस्त्यावर नेऊन फेका. राजावली साईडला पण दारावर येऊन कचरा, प्रत्येकाचा कचरा सेपरेट घेऊन जातात. मग तसं आम्हाला पण सांगा, आम्ही पण दाराजवळ घेऊन ते पण कचरा घेऊन जा. टायमिंग ठेवा, सकाळी ठेवा किंवा सकाळी असेल दुपारी असेल. आपला कचरा दाराच्या पुढे डस्टबिन ठेवलं तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रत्येक गावातून नेता, मग आमच्याच गावातून का नाही? हा, सरकार सर्वांना सुविधा देतो तर आम्हाला पण द्या ना. आम्ही पण घरपट्टी भरतो ना. एवढ्या घरपट्ट्या भरतो, 3,000 4,000 आहे, 5,000 आहे कोणला. आणि सुविधा काय आहे? कचऱ्याची पण आम्हाला रात्री बाया जातात कचरा फेकणार. 12 वाजू दे 11 वाजू दे, ते कचरा नेऊन फेकतील तेव्हा सकाळी लवकर उठून कामाला जातील. नाही तर घरातच कचरा. मग इकडं दारात ठेवलं, मग या कुत्रा नेऊन घेऊन जाईल, तो कुत्रा नेऊन घेऊन जाईल. मग दुसऱ्याच्या दारात गेल्यावर तिकडून झगडे. हा, का आता तुझ्याच घरचा कचरा आहे, कचरा कोण नाही ओळखू शकत कोणत्या दारातला आहे. हा, त्याच्यावरून पण झगडे. मग त्यांनी ना आमचं काय करावं, दाराजवळून कचरा उचलून न्यावं. जसं गावाला सुविधा दिली तशी आम्हाला पण ती सुविधा पाहिजे. तर आता आपण पाहिलेलं आहे की इथे कुंवरपाड्यामध्ये अनेक समस्या आहे. मग त्या कचऱ्यासंबंधी असतील किंवा पाण्यासंबंधी असतील किंवा लहान मुलांना शाळेत जाताना जे काही कमरेभर पाणी भरतं त्यातून जाणं असेल, तर महापालिका यावर काय ऍक्शन घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.